ही घटना आहे पुणे शहरामधील। पोलिसांनी जी चांदी जप्त केली, जी फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेतली आणि जे सोनं गहाण ठेवलं ते सर्व माझ्या वडिलांच्या ताब्यात परत द्यावं, ते त्यांच्या कष्टाचं फळ आहे। मी वैष्णवी हगवणे, त्या 9 महिन्यांच्या निष्पाप बाळाची आई बोलत आहे, जिच्या आत्महत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे। सासरच्या सतत मानसिक आणि शारीरिक छळामुळे मी हे टोकाचं पाऊल उचललं। आज माझं बाळ आईशिवाय राहत आहे, ही खंत तर आहेच, पण त्याहूनही अधिक दुःख याचं आहे की माझ्या आईवडिलांनाही या प्रकरणामध्ये ओढलं जातंय, जे की नेहमीच माझ्या आनंदासाठी झटले। मी त्यांची लाडकी मुलगी होती, त्यांनी मला कधीच काही कमी पडू दिलं नाही। मी एका श्रीमंत कुटुंबामध्ये वाढले। शिक्षण घेत असताना माझं शशांक हगवणेंवरती प्रेम जडलं। कॉलेज संपल्यावर मी आईबाबांना त्याच्याबद्दल सांगितलं। त्यांनी चौकशी केली आणि सांगितलं, हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही, तुला त्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल। पण मी त्याच्या प्रेमात होते। मी स्पष्ट सांगितलं, लग्न करणार तर त्याच्याशीच। बाबांनी दुसऱ्या स्थळाचा विचार सुरू केला। मी ही गोष्ट शशांकला सांगितली आणि त्यानं आमचं प्रेम प्रकरण उघड केलं, स्थळ मोडून टाकलं। त्यामुळे बाबांना मोठा मानसिक धक्का बसला, ते ICU मध्ये दाखल झाले। दुसरीकडे शशांक मला त्याच्या प्रेमात आणखीच खोल खेचत होता। त्याच्या कुटुंबाने माझ्याशी जवळीक साधली होती। त्याची बहीण करिश्मा मला बहिणीसारखी वाटायची। करिश्मानेच मला शशांक सोबत पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला। मी ही गोष्ट माझ्या मामांना सांगितली। त्यांनी समजावलं, बाबांना धक्का बसेल, पळून जाऊ नकोस, आम्ही समजावतो। शेवटी बाबांनीही मोठ्या मनाने आमच्या लग्नाला होकार दिला। पण त्यानंतर शशांकच्या घरी हुंड्याची मागणी झाली। 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी। माझ्या बाबांनी माझ्या आनंदासाठी हे सगळं मान्य केलं। लग्न मोठ्या थाटामाटात झालं। मीही खूप आनंदी होते। सुरुवातीचे काही दिवस सुखद गेले, पण हळूहळू खरी परिस्थिती समोर यायला लागली। माझी जाऊ मयुरी वाईट स्वभावाची होती, असं नवऱ्यानं सांगितलं, म्हणून मी तिच्याशी फार बोलत नसे। करिश्मा देखील मला तिच्याशी बोलू देत नसे। घरात करिश्माचं खूप ऐकून घेतलं जायचं। तिचं वय 32 होतं, पण अजूनही लग्न झालं नव्हतं। तिचा एक मित्र निलेश चव्हाण घरात जावयासारखा वागायचा, जरी त्याचं आधीच लग्न झालं असलं तरीही। लग्नाला 6 महिने झाले आणि पहिल्यांदा चांदीची गौराई मागितली गेली। माझ्या वडिलांकडे मातीची गौराई असायची, पण मी त्रास बोलून दाखवल्यावर त्यांनी चांदीची गौराई दिली। त्यानंतर मागण्या वाढतच गेल्या। शशांक घड्याळ, मोबाईल, पैसे मागू लागला। माझे वडील सगळं करत राहिले, पण मला आता अपराधी वाटायला लागलं। आई बाबा म्हणाले होते ते खरं होतं। काही वेळाने शशांकने माझ्यावरती हात उचलायला सुरुवात केली। घरात कोणीच माझ्याशी चांगलं वागत नव्हतं। करिश्मा आणि शशांक दोघं मिळून मला मारायचे। इतकं सहन केलं मी, त्यातच मला दिवस गेले। जेव्हा मी ही गोष्ट सांगितली तेव्हा शशांक म्हणाला, हे बाळ माझं नाही। त्याने माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला। माझं मन खचलं। मी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आईवडिलांनी मला वाचवलं, पण सासरच्या लोकांनी आईवडिलांवरती आरोप केले। मला घरी आणण्यात आलं। काही दिवसांनी बाबांनी परत मला सासरी पाठवलं। संसार कर, मर्यादा ओलांडू नकोस असं सांगितलं। मी पुन्हा प्रयत्न केले, पण सासरचे वागणं तसंच होतं। मयुरी सासर सोडून गेली आणि कळलं तिलाही असाच त्रास होता। मुलगा झाल्यावर वाटलं कदाचित सगळं बदलेल, पण असं काही घडलं नाही। मागण्या, अपमान, मारहाण चालूच राहिली। शेवटी 2 कोटींची मागणी झाली। वडिलांनी नकार दिला। तेव्हा सारा राग माझ्यावरती निघाला। माझ्या बाळाला आणि मला उन्हात उभं केलं गेलं। रोजचं टॉर्चर वाढलं। मन गलबलून जायचं। काही सांगण्याची हिंमत नव्हती। पण शेवटी मी मामांना, आईबाबांना सगळं सांगितलं। वडील म्हणाले, यावर काहीतरी निर्णय घ्यायला हवा। पण त्याआधी शशांक आणि करिश्मा यांनी मला पुन्हा मारलं। प्लॉट घेण्यासाठी पैसे माग म्हणाले। मी नकार दिला आणि त्यांनी मला अमानुषपणे वागवलं। शेवटी मी बाळाला घेऊन खोलीत गेले आणि एक निर्णय घेतला, माझं आयुष्य संपवायचं, कारण आता जगण्यात काहीच उरलं नव्हतं। माझा गुन्हा फक्त एवढाच होता, मी प्रेमविवाह केला होता। आई वडिलांचं ऐकून लग्न केलं असतं तर आज राणीसारखं आयुष्य जगले असते। पण मी शशांकवरती विश्वास ठेवला, त्याच्यावरती प्रेम केलं आणि त्यानेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं। शशांकच्या घरच्यांनी सुरुवातीपासूनच पैशांसाठी त्रास दिला। हुंड्यासाठी वारंवार मागणी केली, टोमणे आणि मारहाण केली। शशांकने तर माझ्या चारित्र्यावरही संशय घेतला। या मानसिक आणि शारीरिक त्रासाला मी खूप कंटाळले होते। आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली। पोलीस कारवाई झाली आणि घाईतच त्यांना अटकही करण्यात आली। पण माझ्या वेदना थांबल्या नव्हत्या। माझं बाळ, माझा जीव
त्यालाही त्या नराधमांनी सोडलं नाही. बंदुकीची भीती दाखवून त्याला गप्प केलं. कसं झोपवलं, काय खायला दिलं, काहीच माहिती नाही. शेवटी करिश्माने माझ्या बाळाला त्याच्या एका मित्राच्या मदतीने सुरक्षित माझ्या आई वडिलांकडे पोहोचवलं. आता माझं बाळ सुरक्षित आहे, सुखरूप आहे. हेच माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे. माझ्या आई वडिलांसारखे प्रेम दुसरं कोणीही करू शकणार नाही. माझ्या बाळाला ते कधीच आणि कसलीही कमतरता भासू देणार नाहीत, याची मला पूर्णपणे खात्री आहे. हीच माझी शेवटची इच्छा आहे. माझं बाळ आयुष्यभर त्यांच्या जवळच राहावं. पण ज्यांनी मला आत्महत्या करायला भाग पाडलं, ज्यांनी माझ्या स्वाभिमानाची राख रांगोळी केली, त्या लोकांना शिक्षा मात्र व्हायलाच हवी. जीवनभर कारावास, जेणेकरून त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव होईल. सून म्हणून आलेली मुलगी ही परकी असते, ही भावना त्यांनी बदलायलाच हवी होती. मी त्यांची सून नव्हे, मी त्यांच्या मुलीसारखीच होते. पण त्यांनी माझं आयुष्य नरक बनवलं. आज मी इथे नाही, पण माझ्या आवाजातून मी माझ्या मैत्रिणींना एकच सांगू इच्छिते. प्रेमविवाह करायचा असेल तर त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखा, त्याचं वागणं ओळखा, विचार ओळखा, कुटुंब सगळं काही नीट समजून घ्या. फक्त प्रेमाच्या भरवशावर आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आई वडिलांचं ऐका, कारण जगामध्ये कोणताही माणूस आपल्या आई वडिलांसारखं निस्वार्थ प्रेम करू शकत नाही. आज मी नाही, पण माझं बाळ आहे. ते माझ्या आई वडिलांकडे आहे आणि सुरक्षित आहे. यातच माझं समाधान आहे. पण न्याय अजून बाकी आहे. माझ्या हत्यारांना शिक्षा मिळेल ना? माझ्या बाळासाठी, माझ्यासाठी आणि त्या प्रत्येक मुलीसाठी. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा.